नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पोर्टर पॅकर्स मोरची शिफ्टिंग मिळालेली आहे. फर्स्ट ब्लॉक फर्स्ट इन्स्पेक्शन आम्ही तुम्हाला ब्लॉगद्वारे देणार आहे. मित्रांनो, ही ट्रिप डोंबोली पलावा सिटीवरनं कात्रजला जाणार आहे. तर मित्रांनो, कस्टमरचं सामान खूप काही नाही. एक फ्रीज आहे, एक मॅट्रेस आहे, एक अलमारी आहे मित्रांनो, एक स्टडी टेबल आणि एक स्कूटर आहे. तर बघूया मित्रांनो, आपण कस्टमरच्या घरी गेल्यानंतर काय होतं आणि रस्त्याने जाताना काय होतं ते बघूया. कस्टमरने मल्टीलेअर पॅकिंग घेतलेली आहे मित्रांनो. तर मल्टीलेअर पॅकिंग मध्ये सामान कसं पॅक करायचं आणि काय करायचं आणि ट्रिप किती रुपयाची होते मित्रांनो, मी तुम्हाला हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. मी तुम्हाला लास्ट पर्यंत तुम्हाला सगळी डिटेल देणार आहे मित्रांनो. मुंब्रा बायपास मार्गे मित्रांनो चाललेलो आहे आपण. ही अशी मुंब्रा सिटी. फायनली कस्टमरच्या घरी आपण पोचायला पाहिजे होतं. 1 तास खूप लेट झालेला आहे आणि अशा रीतीने फायनली आपण पलावा सिटीमध्ये पोचलेलो आहे मित्रांनो. डोंबोलीतली सगळ्यात मोठी सिटी पलावा सिटी. काय जबरदस्त पलावा सिटीचा लोगो दिसतोय मित्रांनो. इथं एवढी मस्त झाडं लावलेली आहेत आणि उंच उंच इमारती बघून मस्त थंडगार वारा येत होता मित्रांनो. अशा मोठ्या मोठ्या इमारती बघून राघव माझ्या मित्राचे डोळे फिरले आणि राघव बोलतो, काश अपना भी घर ऐसा होता. मित्रांनो, गेटच्या आतमध्ये राघवने खोटं बोलून एंट्री मारलेली होती. फायनली आम्ही कस्टमरच्या घरी पोचलो. पण इथे आलो तर बघतो काय, कस्टमरला 1 तास लेट होणार होता. मला खूप भूक लागलेली, सकाळी जेवून आलो नव्हतो. कुरकुरेचं पॅकेट खाल्लं आणि फायनली कस्टमर आला. कस्टमरच्या घरी सर्व सामानाची आम्ही छाननी केली. सर्व सामान पाहून घेतलं. एक ड्रेसिंग टेबल, एक फ्रीज आणि एक शेगडी होती आणि 4-5 बॉक्स होते. आणि आम्ही सामानाला मल्टीलेअर पॅकिंग लावायला सुरुवात केली आणि सामान पॅक करता करता आम्हाला 2 तास झाले आणि कस्टमर यायला 1 तास लागला होता मित्रांनो. अशा प्रकारे आमचे 3 तास याच्यामध्येच गेले होते. तरी आम्ही फायनली गाडी लोड केली मित्रांनो. बाईक पण पॅक केली. बाईक खूप घाण होती मित्रांनो, त्याच्यावरतीच आम्ही बबल रॅप लावून बाईक पॅक केली आणि गाडी लोड पूर्ण करून घेतली. राघवला म्हटलं, तू शूट कर, मी गाडी तोपर्यंत बांधून घेतो. आणि मित्रांनो, आम्ही रवाना झालो डोंबोली सिटीवरून पुणे कात्रज या दिशेने जाण्यासाठी. मित्रांनो, आता 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही कस्टमरच्या घरी 3 वाजता पोहोचलेलो होतो. आता एक्सप्रेस हवेने लागलेलो आहे. तर आपल्याला माहितीच असेल कंबलवरनं बुकिंग कुठली भेटलेली आहे, कात्रजची. आपण चाललेलो आहे कात्रजला. बघूया. आणि दुसरी महत्त्वाची बातमी मित्रांनो आपल्यासाठी, की आपल्याला रिटर्नचा माल भेटलेला आहे. त्याच कस्टमरचा रिटर्नचा माल भेटलेला आहे. तर बघूया आता हे एक्सप्रेस हवेला लागलेलं आपण कधी पोहोचतो. आपल्याला इथे 2 टोल भरायचे आहेत मित्रांनो. एक शिडूंग एक्झिट घेताना आणि एक जुन्या रोडचा शिडूंग टोल नाका, असे 2 टोल भरायचे आहेत. एक टोल भरून निघालो आणि दुसरा टोल लगेच 2 किलोमीटर वरती आलेला आहे मित्रांनो. गाडी भरायला लेट झाला होता. बघतो तर काय गाडीत सीएनजी नाही. मग आपण खालापूर फाट्याला पंप नवीन झालेला आहे महानगरचा. सीएनजी पंप हा खालापूर फाट्याच्या मागे 2 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि हा सीएनजी पंप एवढा मस्त आहे ना, नवीनच झालेला आहे मित्रांनो. तर काही सुद्धा गर्दी नसते. मग काय, आपली महिना पण लावली सीएनजी भरायला आणि सीएनजीचा प्रेशर पण जबरदस्त होता. त्यांना विचारलं, कार्ड घेणार का? कार्ड घेतलं आणि चाय प्यायला बाजूलाच लगे थांबलो. चायच्या टपरीवरचं नाव खूप मस्त होतं मित्रांनो, बँक चाय. चाय पण खूप जबरदस्त होता. पण आम्ही चाय नाही घेतोय आता डायरेक्ट एक्सप्रेसला, कारण तिथे डायव्हर्शन टाकलेलं आहे 3 मीटरचं. त्याच्यामुळे आपल्याला इथून असाच हा एक्सप्रेसला जाणारा रोड आहे, एक्सप्रेस हायवेला. आणि खाली बघा, खूप सुंदर अशी खोपोली सिटी दिसते आपल्याला मित्रांनो. खोपोली सिटी इथून आपण वरती आलोय आता. आणि आता आपण एक्सप्रेसला लागतोय मित्रांनो. टर्निंगला ना गेल्या वेळेस आलेलो मित्रांनो, इथे ऍक्सिडेंट, खूप मोठा भयंकर ऍक्सिडेंट झालेला होता. टर्निंग
टायमिंगला जपून गाडी चालवावी लागते आपल्याला. आणि आपण आता एक्सप्रेसला गेलेलो आहे, कारण आपल्याला इथून टाकली तर आपल्याला टोल लागत नाही. आणि आपण खंडाळा एक्झिट पण घेणार आहे मित्रांनो. खंडाळा एक्झिट घेऊन वरसोली टोल नाका मार्गे जाणार आपण. मित्रांनो 9 वाजलेले 9. अजून एक 2.5 तास तर लागतील मला वाटतं कात्रजला जायला. आपल्याला पुण्याला जायचं मित्रांनो. एक्सप्रेसला गाडी टाकल्या जाम लागलेला आहे, पूर्ण जाम. 1 तासाचा जाम आहे मित्रांनो. आता जे घडायचं नव्हतं तेच घडलं मित्रांनो. वाटलं नव्हतं जाम लागेल, पण आज आहे रविवार आणि शनिवार रविवार हा घाट जामच असतो मित्रांनो. खंडाळा एक्झिट घ्यायला जिथे आपण एक्सप्रेसला गाडी टाकली तिथून नुसता 14 ते 15 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी मित्रांनो 45 मिनिटं लागलेली आहेत टोटली. हे पूर्ण ट्रॉफिक 4 गाड्यांमुळे झालेलं होतं. आणि आता आपण अशा प्रकारे खंडाळा एक्झिट घेतो, कारण एक्सप्रेस वे पूर्ण जाम आहे मित्रांनो. आता वरसोली टोल नाका मार्गे आपण जुन्या घाटातून जुन्या रस्त्यातून जाणार आहे. खंडाळा एक्झिट घेतलेला आहे आणि आता आपण लोणावळ्यातून निघणार आहे वरसोली टोल नाका मार्गे. आता आपण सोमाटणेचा टोल आलेला आहे. सोमाटणे टोल 11:15 वाजले सोमाटणेच्या टोल वरती यायला. एवढं भयंकर ट्रॉफिक होतं ना, भयंकर ट्रॉफिक लागलं आज पुण्याला येताना. पहिल्यांदा एवढं ट्रॉफिक लागलं. 6:30 वाजता आम्ही डोंबिवलीवरनं निघालेलो. सोमाटण्याचा टोलला यायला आम्हाला 11:15 वाजले मित्रांनो. लोणावळा घाट पूर्ण प्रकारे जाम होता मित्रांनो. बघूया आता सोमाटण्याच्या टोलवरनं पुढे किती वेळ लागतो जायला. कारण आपल्याला कात्रजला जायचं मित्रांनो. आणि गाडी खाली करून लगोलग आपल्याला रिटर्नचा माल आहे, त्याच कस्टमर कडून रिटर्नचा माल आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला नॉनस्टॉप माघारी पण यायचं आहे. पावणे 11 वाजलेत मित्रांनो. अजून आम्ही जेवलेलो नाही. सकाळचं जेवण सुद्धा अजून केलेलं नाहीये. बघूया आता जेवण करून जायचं की खाली करून जेवायचं, कसं होतंय. तो आपला मित्र राघव सांगेल आपल्याला जेवण. क्या राघव, खाना खा के जाने का क्या गाड़ी खाली करने का? खाना खाने का बोल रहा है राघव. बघूया मित्रांनो. चला होतं मग कसं होतंय ते प्रवास. वाकड ब्रिज, वाकड मित्रांनो. वाकडला तरी पण आपल्याला हॉटेल काही भेटलेलं नाही अजून. 11:15 वाजत आलेले आहेत मित्रांनो. आता काय होतंय ते. मित्रांनो आपल्याला राजमुद्रा हॉटेल दिसलेलं आहे कात्रज सर्कलच्या इथेच, कात्रज सिग्नलच्या इथे आहे. पण हॉटेल बंद झालेलं होतं मित्रांनो. निराश होऊन परत आम्ही रिटर्न माघारी आलो. हॉटेलच बंद होतं मित्रांनो. तर पुढे आम्ही दुसरं हॉटेल शोधतोय. बघूया कोणतं हॉटेल भेटतंय ते आपल्याला. आता मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहे. 1 वाजलेले आहे मित्रांनो. 1 वाजलेले मित्रांनो. फायनली कस्टमरचं सामान खाली केलं आम्ही आणि रिटर्न फ्रेश जायचा होता मित्रांनो. कस्टमर जो आम्ही फ्रेश घेऊन
तर त्याच्यातलं सर्व दुसऱ्या फ्रीज टाकत होते आणि ते फ्रीज खाली केलं तो खाली झाला मित्रांनो. त्याला मल्टी पॅकिंग मस्तपैकी फॉर्मशीट ब्ल्यू लावला. फायनली लोड मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आपण गाडी खाली करून निघालेलो आहे आता मित्रांनो. आणि आपल्याला रिटर्नचं भाडं बदलापूरचं दिलेलं आहे. रिटर्न भाडं त्यांनी 3000 रुपये दिलेलं आहे. त्यांचा फ्रीज घेऊन जायचं आहे आपल्याला. तर चला तर बघा मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.